वन स्टेट वन ई चलन प्रकल्पाला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तर मुंबई पुणे रेल्वे विस्कळीत झाल्याने एसटी बसच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. HSRP नंबर प्लेट न लावणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. तर नवीन मतदार बनण्यासाठी निवडणूक आयोगाने नियमात बदल केला आहे. ओमान किनारपट्टीवरील हल्ल्यानंतर भारताने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तर इंग्लंड विरुद्ध मालिकेपूर्वी भारताच्या वन डे संघात मोठा बदल करण्यात आला आहे. याशिवाय धुरंधर फेम जैस्मिन सँडलसने लाईव्ह कॉन्सर्टमध्ये चाहत्यांना सरप्राईज दिलंय. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे. आज 13 जुलै वार सोमवार. तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी आहे वाहतूक नियम मोडणाऱ्यांसाठी. महाराष्ट्र सरकारने वन स्टेट वन ई चलान प्रकल्पाला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर डिजिटल कारवाई पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे. केंद्र सरकारची वन नेशन वन ई चलान प्रणाली पूर्णपणे लागू होईपर्यंत राज्यातील सध्याची ई चलान व्यवस्था कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात गेल्या काही वर्षात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी, अपघात आणि नियमभंगाच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. अनेक वेळा रस्त्यावर थेट कारवाई करताना पोलिसांना अडचणींचा सामना करावा लागतोय. या समस्यांवर तोडगा काढण्यासाठीच 2018 पासून राज्यभर ई चलान प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. याशिवाय आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे ई चलान 6 महिन्यांनी आपोआप रद्द होणार नाहीयेत. म्हणजेच नियम मोडून दंड न भरल्यास तो आपोआप माफ होणार नाहीये. संबंधित वाहन चालकावर दंडाची जबाबदारी कायम राहणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे ई चलान प्रणाली अधिक प्रभावी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे मुंबई पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी. लोणावळा कर्जत घाटात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीचं काम अजूनही सुरू असून 17 जुलै दरम्यान 30हून अधिक लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आलेत. तर काही गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. वळवण्यात आलेल्या गाड्यांमध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस विशाखापट्टणम एक्सप्रेस, मदुरई LTT, कराईकल LTT यासारख्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा समावेश आहे. त्यामुळे प्रवाशांनी वेळापत्रक बघूनच प्रवास करावा असं आवाहन करण्यात आलंय. महत्त्वाचं म्हणजे प्रवाशांना गैरसोय होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांना मोठा दिलासा दिलाय. जोपर्यंत रेल्वे वाहतूक सुरळीत होत नाही तोपर्यंत मुंबई पुणे मार्गावर दररोज 200 अतिरिक्त ST बस फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. तसंच प्रवाशांची गर्दी वाढल्यास आणखी बस सोडण्याचे निर्देशही देण्यात आलेत. पॉडकास्टची तिसरी बातमी आहे वाहनधारकांसाठी. हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजेच HSRP न लावणाऱ्या वाहनांवर परिवहन विभागाने आता कडक कारवाई सुरू केली आहे. 1 जुलैपासून सुरू झालेल्या राज्यव्यापी विशेष मोहिमेत आतापर्यंत 15,645 वाहनांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 6,718 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून जवळपास 8 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवरही HSRP लावणं बंधनकारक करण्यात आलंय. HSRP बसवण्याची अंतिम मुदत 30 जून 2026 होती. त्यानंतर 1 जुलैपासून पोलीस आणि परिवहन विभागाने संयुक्त कारवाई सुरू केली आहे. सुरुवातीला वाहन चालकांना सूचना देण्यात आल्या, मात्र आता नियम मोडणाऱ्यांवर थेट दंडात्मक कारवाई केली जात आहे. पॉडकास्टची चौथी बातमी आहे मतदार यादी संदर्भातली. मतदार यादीत नाव नोंदवणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. निवडणूक आयोग लवकरच फॉर्म 6 मध्ये मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. आता नव्या मतदारांना अर्ज करताना आई वडिलांची माहितीच नाही तर त्यांची आधीच्या विशेष पुनरीक्षण अर्थात SIR मधील मतदार नोंदही नमूद करावी लागणार आहे. निवडणूक आयोगाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आलेल्या नव्या ऑनलाईन फॉर्ममध्ये यासाठी स्वतंत्र घोषणापत्र जोडण्यात आल्याचं दिसून येत आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत कायदेशीर अधिसूचना जारी करण्यात आलेली नाहीये.
पॉडकास्टची 5वी बातमी आहे भारतीय जहाजावरील हल्ल्यासंदर्भातली. ओमानच्या किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावर रविवारी हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर आता भारताने तीव्र निषेध व्यक्त केलाय. या जहाजावर 11 भारतीय खलाशी होते अशी माहिती आहे. त्यापैकी 10 जणांची सुरक्षित सुटका करण्यात आली असून एक भारतीय खलाशी अद्याप बेपत्ता आहे. मस्कतमधील भारतीय दूतावास ओमानच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधत शोध आणि बचाव मोहीम राबवतंय. या घटनेनंतर अमेरिकेने इराणवर पुन्हा मोठी लष्करी कारवाई केली आहे. अमेरिकेने इराणमधील अनेक लष्करी तळ, क्षेपणास्त्र आणि ड्रोन तळांना लक्ष्य करण्यात आलंय. याला प्रत्युत्तर म्हणून इराणनेही मध्य पूर्वेतील काही देशांवर हल्ले केलेत. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा विश्वातून. भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून या दौऱ्यातील T20 मालिका नुकतीच संपली आहे. त्यानंतर आता 14 जुलैपासून म्हणजे उद्यापासून वन डे मालिकेला सुरुवात होतीये. मात्र त्यापूर्वीच भारताला 2 मोठे धक्के बसलेत. वेगवान गोलंदाज हर्षित राणा आणि फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती यांना दुखापत झाल्याने मालिकेतून बाहेर पडावं लागणार आहे. महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या जागी बदली खेळाडूची घोषणा BCCI कडून करण्यात आली आहे. त्यानुसार हर्षित राणाच्या जागेवर इंग्लंड विरुद्धच्या वन डे मालिकेसाठी प्रिन्स यादवला संधी देण्यात आली आहे. तर झिम्बाब्वे विरुद्धच्या T20 मालिकेसाठी वरुण चक्रवर्तीच्या जागेवर रवी बिश्नोईला संधी देण्यात आली आहे. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन विश्वातून. लोकप्रिय पंजाबी गायिका आणि धुरंधर चित्रपटातील गाण्यांसाठी ओळखली जाणारी जॅस्मिन सँडलस हिने चाहत्यांना एक खास सरप्राईज दिलंय. दिल्लीत झालेल्या द ड्रीम गर्ल इंडिया टूरच्या उद्घाटन कॉन्सर्टमध्ये जस्मिनने स्टेजवरच आपल्या होणाऱ्या पती शेखर चौधरी यांची सर्वांसमोर ओळख करून दिली आहे आणि साखरपुडा झाल्याची अधिकृत घोषणाही केली आहे. यावेळी तिने चाहत्यांना आपल्या हातातील साखरपुड्याची अंगठीही दाखवली. त्यानंतर या दोघांनी एकमेकांसोबत नृत्य केलंय. दिल्लीतून सुरू झालेल्या या इंडिया टूर नंतर जॅस्मिन सँडलस आता मुंबई, बेंगळुरू आणि चंदीगड येथेही आपल्या लाईव्ह परफॉर्मन्सद्वारे चाहत्यांची भेट घेणार आहे. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय शुभम बानुबा कोडे.